नंदिनी तिच्या आईला शोभाताईंना म्हणाली, अगं आई, काल मी फ्रीजमध्ये केक बघितला होता. आज नाही आहे. कुणी खाल्ला का? ऐकून तिची आई म्हणाली, अगं नंदिनी, तुला तर माहीतच आहे, मला केक खायला अजिबात आवडत नाही. विचार तुझ्या बहिणीला. दिवसभर घरात तीच चरत असते. तिनेच खाल्ला असेल. नंदिनी म्हणाली, दिवसभर घरात राहते म्हणून काय नुसती खात बसणार आहे का? म्हणून तर ना, तिला तिच्या चेहऱ्याची काळजी आहे, नाही तिच्या फिगरची. त्यामुळेच दादा तिच्यावर बघावं तेव्हा चिडलेला असतो. तिची आई म्हणाली, ही सगळी राम कहाणी इथे मलाच ऐकवणार आहेस का? का खोलीत जाऊन तुझ्या संध्या वहिनीला पण विचारणार आहेस? हे ऐकून नंदिनी म्हणाली, हो हो, आत्ता जाऊन वहिनीला विचारते. असं म्हणत पाय आपटत नंदिनी तिच्या बहिणीच्या खोलीत गेली आणि म्हणाली, वहिनी, काल मी फ्रीजमध्ये केकचा एक पीस बघितला होता. आता नाही आहे. कुठे गेला? तू खाल्लास का? हे ऐकून संध्या म्हणाली, मी नाही खाल्ला. तो तुमच्या दादाच्या वाटणीचा पीस होता. बहुतेक त्यांनीच घेऊन खाल्ला असेल. आणि ताई, तुम्हाला तर माहीत आहे, माझी औषधं चालू आहेत. डॉक्टरांनी मला गोड खायला मनाई केली आहे. मग मी कशाला खाईन? असं म्हणत संध्याने तिच्या कामाला सुरुवात केली. हे ऐकून नंदिनी तोंड वाकडं करत म्हणाली, वहिनी, दादाने खाल्ला की त्याच्या नावावर तू खाल्लास? माझा दादा एवढा पण लालची नाही. आणि तसंही त्याच्या हिश्श्याचा केक जोपर्यंत त्याच्या हातात नेऊन देत नाही तोपर्यंत तो खात नाही. एवढं तर मला नक्कीच माहीत आहे. मग फ्रीजमधून केक हाताने काढून घेण्याचा तर प्रश्नच येत नाही. आई बरोबर बोलत आहे. दिवसभर घरात तू एकटीच असतेस. त्यामुळे हे काम तुझ्याशिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही. हे ऐकून संध्याला खूप राग आला. ती रागात म्हणाली, ताई, जर मी सांगत आहे ना की मी तो केक खाल्ला नाही, तर का उगाचच घरात वाद वाढवत आहात? घरात अजून पण लोक राहतात. तुम्ही त्यांना जाऊन का विचारत नाही? माझ्याच मागे का हात धुवून पडला आहात? तेवढ्यात तिची सासू मागून येऊन म्हणाली, अगं सोनबाई, कारण घरात तुझ्यासारखं दिवसभर दुसरं कोणी चरत राहत नाही. स्वतः तर घरात मांजरासारखी तोंड मारत फिरत असतेस. मग कधी माझ्या मुलावर तर कधी माझ्या मुलीवर आरोप करत असतेस. येऊ दे माझ्या मुलाला, सागरला, तुझे सगळे प्रताप त्याला सांगते. सासूचं बोलणं ऐकून संध्या हसत म्हणाली, खूप मेहरबानी होईल तुमची सासूबाई, कारण मी तर तुम्हा लोकांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. त्यामुळे कमीत कमी तुम्ही तरी त्यांच्यासमोर सगळी कहाणी सांगाल. पण एवढं लक्षात ठेवा, जे काही सांगाल ते सगळं खरं खरं सांगायचं. जर तुम्ही फक्त एका बाजूने बोलाल तर दुसऱ्या बाजूची कहाणी मलाच सांगायला लागेल. असं म्हणून संध्या तिथून निघून गेली. संध्याकाळी जेव्हा राघव ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याच्या आईने आणि बहिणीने तेल मीठ लावून मुलाला घरातल्या गोष्टी सांगून भडकवण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून राघवने त्याच्या बायकोला संध्याला आवाज दिला आणि म्हणाला, संध्या, या दोघी कुठल्या केकबद्दल बोलत आहेत? संध्या म्हणाली, मला माहीत नाही. मी तर गोड खातच नाही. त्यामुळे मला विचारण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बहिणीलाच विचारा, कारण तुम्हाला तर माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही. नंदिनी मध्येच म्हणाली, बघितलं का दादा, वहिनी कशी बोलते ते? माझी पण खूप इच्छा होती चॉकलेट केक खाण्याची, पण तो केक वहिनीने खाल्ला आणि खाल्ला म्हणून बोलत पण नाही. तेवढ्यात अचानक राघवला काहीतरी आठवलं. तो म्हणाला, नंदिनी, तू त्या चॉकलेट केकबद्दल बोलत नाहीस ना, जो 3 दिवसापूर्वी माझा मित्र राजू घेऊन आला होता? नंदिनी म्हणाली, हो दादा, मी त्याच केकबद्दल बोलत आहे. हे ऐकून राघव म्हणाला, मग नंदिनी, तू तर बोलली होतीस की तो केक तर त्या दिवशी संपला होता. नंदिनी म्हणाली, हो, पण एक छोटासा पीस शिल्लक राहिला होता. आठवत नाही का तुला, काल रात्री जेव्हा तू गोड खाण्यासाठी घरात काहीतरी शोधत होतास तेव्हा मी तुला बोलले होते की केक संपला असेल? राघव हसत म्हणाला, हो हो, तू तर हे बोलून जाऊन झोपलीस की केक संपला आहे. पण मी किचनमध्ये जाऊन फ्रीज उघडून बघितला तर त्यात केकचा एक पीस मला ठेवलेला दिसला, म्हणून मी तो घेऊन खाल्ला. हे ऐकून संध्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, ऐकलं ना सासूबाई आणि ताई, की केक कोणी खाल्ला ते? या घरात कुठल्याही गोष्टीवर माझा अधिकार नाही का? जर मी काही केलं नाही तरी सगळीकडून फिरून येऊन सगळे आरोप माझ्यावरच लागतात. तिची सासू म्हणाली, अच्छा, असू दे, नंदिनी अजून लहान आहे, त्यामुळे तिच्या बोलण्याचं वाईट वाटून कशाला घ्यायचं? हे ऐकून संध्या म्हणाली, सासूबाई, ताई काही लहान मुलगी नाहीत, 24 वर्षाच्या झाल्या आहेत आणि तुम्ही त्यांना लहान मुलगी बोलत आहात. माझ्यापेक्षा फक्त 3 वर्षांनी लहान आहेत. मग त्यांच्यात आणि माझ्यात एवढा भेदभाव का केला जातो? यासाठी ना, की मी या घरातली नाही?
असं बोलत संध्या रडत तिच्या खोलीत निघून गेली. हे बघून तिची सासू म्हणाली, झालं सुरू हिचं नाटक. आता सगळ्या घरात तोंड फुगवून फिरत बसेल आणि तिच्या माहेरी फोन करून इथल्या सगळ्या गोष्टी तिच्या आईला सांगेल. जा राघव आणि जाऊन तुझ्या बायकोला समजावून सांग की या घरात असलं काहीही चालणार नाही. आईच्या बोलण्यावरून राघव संध्याला समजून सांगायला गेला तर संध्या म्हणाली, प्रत्येक वेळी या घरात मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. छोट्या छोट्या गोष्टींवरून घरात वाद होत असतात आणि तुम्ही प्रत्येक वेळी मलाच का समजून सांगत असता? तुमच्या आईला आणि बहिणीला मला या घरात बघायचं नाही. मग तुम्हीच सांगा हे असं कधीपर्यंत चालू राहणार? बायकोचं बोलणं ऐकून यावेळी राघव पण विचार करायला लागला होता की प्रत्येक वेळी तर संध्याची एकटीची चूक असू शकत नाही. राघव आणि संध्याच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. त्या दोघांच्या मधलं प्रेम आई आणि बहिणीने लावलेल्या छोट्या छोट्या भांडणांमुळे कुठेतरी हरवून बसलं होतं. रोजच्या घराच्या जबाबदारींमुळे दोघेही थकून जात असायचे. आज सकाळी परत आईला विचारून चहा का बनवला नाही या एका छोट्याशा गोष्टीमुळे घरात वाद सुरू झाला होता. संध्या रागात येऊन खोलीत बसली आणि नवऱ्याला म्हणाली, आता मला हे सगळं सहन होत नाही. आता मी या घरात 1 मिनिट पण राहणार नाही. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला तुम्हाला किंवा तुमच्या आई बहिणीला विचारायला लागतं. यावर काहीतरी मार्ग काढायलाच पाहिजे. राघव जो अगोदरच ऑफिसमधल्या कामांमुळे वैतागला होता तो रागात ऑफिसला जायला निघाला आणि जाता जाता संध्याला म्हणाला, तुला काय वाटतं या सगळ्यांचा मला त्रास होत नाही का? मला पण आता या रोजरोजच्या भांडणाचा कंटाळा आला आहे. केव्हा पण घरी आलो तर आल्यावर घरात काही ना काही वाद उभा राहिलेलाच असतो. 1 मिनिट पण मला आरामात सुखात राहायला मिळत नाही. असं म्हणत राघव त्याची बॅग घेऊन तिथून निघून गेला. राघव गेल्यानंतर शोभाताई सुनेला सुनावत म्हणाल्या, अरे देवा, कसली सून घरात आली आहे काय माहीत. माझ्या मुलाला 1 मिनिट पण सुखाने जगू देत नाही. बस मग काय होतं. सासूचं बोलणं ऐकून संध्याला खूप राग आला. तिने आता मनाशी ठरवलं होतं की ती आता तिच्या माहेरी निघून जाणार. एकीकडे दोघी मायलेकी एकमेकींच्या कानात कुजबूज करत होत्या आणि दुसरीकडे संध्याने तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली, आई, आता माझ्यात अजून सहन करण्याची ताकद उरली नाही. आजच मी माहेरी परत येत आहे. तिच्या आईने मुलीचं बोलणं खूप लक्षपूर्वक ऐकलं आणि मग मोठ्या कडक आवाजात म्हणाल्या, संध्या बाळा, आत्ता तू शांत हो आणि माझं बोलणं कान देऊन ऐक. तुला तर माहीतच आहे अशी सेम चूक तुझ्या थोरल्या बहिणीकडून पण झाली होती आणि त्याचा परिणाम तू तुझ्या डोळ्यांनी बघत आहेस. ती घटस्फोट घेऊन एकटी बसली आहे. सेम तीच चूक मी तुला करू देणार नाही. भांडण तर प्रत्येक घरात होतच असतात. असं तर नाही ना की भांडण झाल्यामुळे जग संपून जातं. जर खूप मोठा प्रॉब्लेम असेल तर मी आणि तुझे बाबा येऊन जावई बापू आणि तुझ्या सासरच्या लोकांशी बोलतो. हे बघ संध्या, भांडण करून नाही तर बोलण्याने प्रॉब्लेम सुटतात आणि ही गोष्ट तुला चांगलीच माहीत आहे. त्यामुळे तू माझं बोलणं ऐक. तू तुझ्या सासरचं घर सोडून अशी रागात माहेरी येऊ नकोस. आईचं हे बोलणं संध्याच्या मनात आतपर्यंत जाऊन बसलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती हुंदके देऊन रडायला लागली. संध्याचा राग हळूहळू विरघळायला लागला. रडल्यानंतर तिचं मन जरा मोकळं झालं. मग जेव्हा ती शांत झाली तेव्हा ती मन लावून सकाळी झालेल्या भांडणाचा विचार करायला लागली. तिला जाणीव झाली की राघव ऑफिसमधून रोज घरी थकून येतात, ऑफिसच्या कामात त्रासलेले असतात आणि घरात आल्यावर घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांना अजूनच त्रास होतो. संध्याने खूप विचार केला. तिचं मन शांत झाल्यानंतर ती उठून बाथरूममध्ये गेली आणि फ्रेश झाली. तिने एक निर्णय घेतला की आता ती सगळा राग सोडून तिच्या नात्यावर लक्ष देईल. तिने रात्रीच्या जेवणात तिच्या नवऱ्याच्या आवडीचे जेवण बनवायला सुरुवात केली. स्पेशल त्याच्या आवडीची खीर बनवली. जेवणाचा सुगंध त्या दोघी मायलेकींना किचनपर्यंत खेचून घेऊन आला. नंदिनी म्हणाली, वहिनी, तू आज दादाच्या आवडीची तांदळाची खीर का बनवली आहेस? तुला माहीत आहे ना मला साबुदाण्याची खीर आवडते. नंदेचं बोलणं ऐकून संध्या हसत म्हणाली, ताई, जर तुम्हाला साबुदाण्याची खीर खायची असेल तर तुमची तुम्ही बनवू शकता. मी उरलेलं दूध फ्रीजमध्ये उचलून ठेवलं आहे. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली, का गं सुनबाई, तू आमच्यासाठी जेवण बनवलं नाहीस का? संध्या म्हणाली, असं काही नाही सासूबाई,
जेवण तर मी सगळ्यांसाठीच बनवलं आहे, पण आजचे सगळे जेवण मी यांच्या आवडीचं बनवलं आहे. आणि जर कुणाला स्वतःच्या आवडीचं काही बनवायचं असेल तर तुम्ही स्वतः बनवू शकता. घराची जबाबदारी सगळ्यांनी वाटून घ्यायला हवी, कारण आता घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन मला माझ्या नवऱ्याला अजिबात द्यायचं नाही. जर या त्रासामुळे त्यांना काही झालं तर सगळ्यात जास्त नुकसान माझं एकटीचं होणार आहे. असं म्हणून संध्या तिथून तिच्या खोलीत निघून गेली. खोलीत आल्यावर सगळ्यात अगोदर तिने तिची खोली साफ केली. मग तिने विचार केला की आज संध्याकाळी राघव घरी आल्यावर त्यांची माफी मागायची. शेवटी तिला तिचं नातं स्वतःला जपायचं आहे, कारण तेच नातं तिच्यासाठी खूप जवळचं प्रेमाचं आहे. संध्याकाळी राघव जेव्हा घरी आला तेव्हा आज पहिल्यांदा संध्याने त्याचे स्वागत हसून आनंदाने केलं. बायकोचं बदललेलं रूप बघून राघव थोडा वेळ हैराण झाला. जणू काहीच झालं नाही. जेवणाच्या वेळी परत त्याच्या आईने आणि बहिणीने संध्याबद्दल तक्रार करायला सुरुवात केली. त्या दोघींचं बोलणं ऐकून राघव म्हणाला, नंदिनी, तू काय आता लहान मुलगी राहिली नाहीस. जर तुला काही खायची इच्छा झाली तर तू स्वतःच्या हाताने पण बनवू शकतेस ना. सगळ्या घराची जबाबदारी तुझ्या बहिणीच्या एकटीच्या खांद्यावर टाकणं हे पण योग्य नाही ना. काय आई, मी बरोबर बोलत आहे ना. शेवटी तुझ्या सुनेचं वय तरी किती आहे. मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई त्याच्या तोंडाकडे बघत राहिली आणि त्यांनी हो म्हणून मान हलवली. जेवण झाल्यानंतर राघव खीर खात होता तेव्हा तो हळूच प्रेमाने संध्याला सॉरी बोलला आणि म्हणाला, कधी कधी माझ्या रागावर कंट्रोल राहत नाही, त्यामुळे मी रागात काही बोललो तर ते तू मनाला लावून घेत जाऊ नकोस. अगं, तुझा नवरा पण माणूस आहे आणि चूक माणसाकडूनच होत असते. संध्याने हसून त्याच्याकडे बघितलं. आज तिच्या मनावरचे खूप मोठे ओझं कमी झालं होतं. मग राघव म्हणाला, चल आज आपण दोघे बाहेर फिरून येऊया. संध्याने तिच्या सासूकडे आणि नंदेकडे बघितलं तर राघव म्हणाला, अगं, बाहेर खूप थंडी पडली आहे, त्या दोघींना ती सहन होणार नाही. आपण दोघेच बाहेर फिरायला जाऊ. मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई हसत म्हणाली, हो हो, दोघे बाहेर फिरायला जाऊन पाय मोकळे करून या. हेच तर वय असतं फिरायचं, मजा मस्ती करायचं. किचनमधलं राहिलेलं काम मी आणि नंदिनी दोघी मिळून करू. ते दोघे बाहेर फिरायला गेले तशी नंदिनी रागात आईवर ओरडायला लागली. तिला असं ओरडताना बघून तिची आई म्हणाली, बाळा, आता घरातली कामं तू पण शिकून घे. लवकरच तुझं पण लग्न करणार आहे. शेवटी मला आयुष्यभर मुलाच्या आणि सुनेच्या सोबत राहायचं आहे ना. त्या दोघांमध्ये भांडण लावून माझा काय फायदा. बाहेर फिरताना राघवने संध्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, थँक्यू संध्या, मला समजून घेण्यासाठी. मी तरी काय करणार. तू बरोबर असतेस, तरी पण कितीतरी वेळा मला आईची आणि बहिणीची बाजू घ्यायला लागते. नाहीतर लोक काय बोलतील, तुला तर समजत असेल. पण आज मी तुला वचन देतो, इथून पुढे कुणाच्याही समोर तुझा मानसन्मान कमी होऊ देणार नाही. संध्या म्हणाली, तुम्ही माझ्याबद्दल एवढा विचार केलात हेच माझ्यासाठी खूप आहे. माझी आई बरोबर बोलते, भांडण करून प्रॉब्लेम सुटत नाहीत, तर एकमेकांशी बोलण्याने प्रॉब्लेम सुटतात. राघव म्हणाला, मला समजलं नाही. मग संध्याने तिच्यामध्ये आणि तिच्या आईमध्ये झालेलं बोलणं सांगितलं. दोघांनी मनातल्या मनात त्यांचे आभार मानले. संध्याच्या आईने तिला समजून सांगितल्यामुळे तिने योग्य मार्ग निवडला, नाहीतर तिने रागात आणि घाईगडबडीत एक खूप मोठा चुकीचा निर्णय घेतला असता आणि स्वतःचं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त करून बसली असती. राघव म्हणाला, जर प्रत्येक आईने तिच्या लग्न झालेल्या मुलीला योग्य सल्ला दिला, त्यांच्या प्रत्येक चुकीचे समर्थन केलं नाही, तर कितीतरी नाती तुटण्यापासून वाचू शकतात. सासूबाईंचे आपल्यावर केलेले हे उपकार आपण आयुष्यभर विसरायचे नाहीत. आज आपण दोघं एकमेकांना वचन देऊया की काहीही झालं तरी सगळ्यात अगोदर आपण एकमेकांच्या सोबत बोलायचं. संध्याने प्रेमाने आणि विश्वासाने तिचा हात नवऱ्याच्या हातात दिला. दोघांच्या मधले नाते परत मजबूत झाले. त्यांना जाणीव झाली की एकमेकांची साथ किती किमती आणि मोलाची असते. प्रेमाने आणि समजूतदारपणामुळे प्रत्येक मोठे प्रॉब्लेम सोडवता येतात. आज संध्याच्या आईने मुलीला दिलेल्या योग्य सल्ल्यामुळे संध्याचे आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचलं होतं.